आता शाळेत उद्यापासून मी पाठवणार आहे. एवढं दूर मी नाही जाऊ शकत, कारण की मी कामधंद्यावाला माणूस आहे. माझी बाई एकटी इकडून एवढं दूर नाही जाऊ शकत. सकाळची शाळा आहे आपली 7 वाजताची. आता हे शिवाजी शाळेमध्ये आमच्या गल्लीमधले 20 मुलं आहे. यांना कुठून जाणार आम्ही? आता एक छोटं तरी बोगदा पाहिजे आम्हाला. मागे बी आम्ही मीटिंग घेतलं, तेव्हा बी त्याने ऐकलं नाही. पोलीस निरीक्षकने आम्हाला पण थोडं दमदाट दिलं. आम्ही ते सहन नाही करणार. आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेऊ. आम्हाला हे पाहिजेच बोगदा इथं. आमच्या गल्ली, आता मी प्रभाकर कॉलनीमध्ये राहतो, सुभाषचंद्रनगर गल्लीमध्ये मोठ झाले. एवढं दूर कुठे शमशान आता तिथं आहे शास्त्रीनगरमध्ये. एवढं दूर कुठून घेऊन जाणार मयतला घेऊन? ना गाडी जाऊ शकते ना काय जाऊ शकते. बस एवढं सांगतो. यांनी जो रस्ता बनवला थोडाफार त्याने जागा ठेवायला पाहिजे. अर्धी पब्लिक इकडे राहते. परत लहान मुले शाळेत जातात, दवाखाने इकडे, शाळा इकडे, बाजार इकडे. लोकांनी कुठून वापरायचं? एवढ्या एरियाने लोक जातात. जास्त कमी दुःख सुख आलं लोकांना गाडीचे रिक्षा निघायला जागा तरी ठेवायला पाहिजे होती ना. सगळ्यांना एमर्जन्सी काय दुःख सुख आलं काय झालं, लोकांनी एवढ्या रस्त्याने दुरून पळायचं एवढ्या एरिया फेरायला. आता या गलीमध्ये एक बाई मरून गेली. ती बाई दिवसवाली बाई होती. तिला डिलेव्हरीला घेऊन जात असताना तिच्या रस्त्यावर मृत्यू झाला. एवढ्या एरिया फेऱ्याने दवाखान्यात जावं लागतं. शाळा इकडे, दवाखाने इकडे, सगळं इकडे. लोकांनी कसं वापरायचं, कसं जायचं? सगळी पब्लिक राहते ना. विचार करायला पाहिजे होता. थोडाफार रिक्षा निघायला तरी जागा ठेवायला पाहिजे होती. लोकांना मोकळ्याची गरज आहे, कारण की आमचे मुलं शाळेत जातात आणि खूप मोठा परिसर आहे. भीमनगर आहे, देवळफळी आहे, इस्लामपूर आहे, सुभाषचंद्रनगर आहे, प्रभाकर कॉलनी आहे. सगळे लोक इकडनं रस्त्याने जातात आणि सकाळी मेन तर सकाळी मुलं शाळेत जातात. तर एवढं 4 किलोमीटर फिरून आम्हाला शाळेत मुलांना सोडायला जावं लागतं. तर ते योग्य नाही आहे, कारण की घरूनच मुलं सकाळी लेट झालेले असतात. अजून एवढे 4 किलोमीटर फिरून जाणार तर मुलं शाळेत कधी पोहोचणार? तर आमच्या नाही, मोठ्यांच्या नाही, पण चिमुकल्यांचा विचार करून तरी इथं रस्ता ठेवायला पाहिजे. एवढं जे आमचे आवेदन आहे, दुसरं काहीच नाही आहे. निदान 5-6 लोक निघतील एवढा तरी रस्ता ठेवला तरी बस आहे. गाड्या नाही निघणार तरी चालणार, पण एक रस्ता इथं ठेवायचा आहे बस. एवढं जे आमचं सांगायचं आहे, बाकी काही नाही.